ठाण्यात युतीसाठी भाजपचा शिवसेनेला अखेरचा अल्टिमेटम. शिवसेना भाजप युतीच्या आजवर 2 बैठका झाल्या, मात्र त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. तरी शिवसेनेला शनिवारची डेडलाईन देण्यात आल्याची माहिती भाजपचे ठाणे महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. आम्ही आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिलाय. तेव्हा युतीविना असो अथवा युतीसह दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजप सज्ज आहे. 2017मध्येही भाजप स्वतंत्रपणे लढला. त्यापूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो होतो, याची आठवण आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला करून दिली आहे. आणि सर्वांना ठाणेकरांना तशीच इच्छुक उमेदवारांनाही उत्सुकता आहे की युती होणार की नाही. युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही. उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे. युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे. तरी नेमकं काय फॉर्म्युल्यावर गाडी आणली? फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर, आणि जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये, ती सगळी तपशील जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि आम्ही हे देखील सांगितलंय की उद्यापर्यंत आपण याची निर्णय घ्यावा. आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत. वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग. स्वतः प्रदेशाध्यक्ष इथे ठाण्यात येऊन बैठक करून गेले. ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधामध्ये त्यांची त्या ठिकाणी चर्चा होती. आता बघायचं ना, आता थोडा काळ सांगू शकतो की काय होईल. बरं, असं नाही आहे की ठाण्याला सगळ्याची सवय आहे. 2017ला सुद्धा स्वतंत्रपणे लढले होते. त्याच्या आधी 2 वेळेला स्वतंत्रपणे लढले, 3 वेळेला युतीसह लढले. आणि त्याच्यामुळे असं काही मला असं वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठी स्फोटक अशी काही गोष्ट आहे. दोन्ही याची सगळ्यांना सवय आहे. एकीकडे युतीची चर्चा चालू असताना सत्ताधारी काही शिवसेना पक्षाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशाचे महानायक. आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया. आंतरराष्ट्रीय अटल सन्मान कार्यक्रम हा नवी दिल्लीतील 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे संपन्न कार्यक्रम झाला. अटल फाउंडेशनतर्फे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. मात्र ठाण्यात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत केळकर यांना जबाबदारी असल्यानं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. आज भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दुपारी 4 वाजता अटल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अटल फाउंडेशनचे प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के, ठाणे जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार तसंच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, दत्ता घाडगे, महेश कदम, राजेश गाडे, मितेश शाह देखील उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य असल्याचं केळकर यांनी सांगितलं. आपल्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अटलजी म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत. अद्वितीय असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ते कवी होते, लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श होते. हा पुरस्कार केवळ आपला नसून आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. जसं पेराल तसं उगवतं असं आमदार केळकर यांनी सांगितलं. अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार आमदार संजय केळकर यांना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा व्यक्तीला हा पुरस्कार देत आहोत की ज्यांनी अटलजींचा कार्यकाळ बघितलाय, त्यांच्या विचारांवर ते चालत आहेत. आमदार म्हटलं की त्यांच्या पाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा आला, परंतु आमदार केळकर हे साधे आणि सरळ जीवन जगतात. नागरिकांना सहज उपलब्ध होतात. सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, पोलिसांसाठी, माजी सैनिकांसाठी, तरुणांसाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल आमच्या संस्थेनं घेऊन त्यांना अटल सन्मान हा पुरस्कार केला, असं अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांनी बोलताना सांगितलं. सर्वप्रथम तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह यांनी थोडी माहिती देतो मी आपल्या अटल फाउंडेशन विषयी. आपल्या अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह आहेत आणि आपलं हे कार्य भारत देशामध्ये जवळजवळ 22 राज्यामध्ये चालतं आणि महाराष्ट्रामध्ये 27 जिल्ह्यामध्ये 250च्या वरती आपले पदाधिकारी आहेत.
तर साहेबांना इलेक्शनमुळे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे येता आलं नाही. साहेबांनी दिल्लीसाठी संदेश दिला आणि माझ्या हातात अवॉर्ड तो सुपूर्द त्यांनी केला आणि मी माझं भाग्य समजतो. कारण की एवढ्या मोठ्या हस्तीला आज माझ्या हातचे अवॉर्ड दिला जातोय. एका मोठ्या हस्तीचं नावाचा अवॉर्ड त्यांच्या स्मृतीमध्ये एवढ्या महान हस्तीला संजय केळकर साहेबांना दिला जातो. ह्याच्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. हा खऱ्या अर्थानं ठाणे शहराचा गौरव आहे, सर्वांचा गौरव आहे. महाराष्ट्रात हा महाराष्ट्रामध्ये 3 जणांना अवॉर्ड दिलेला आहे. एक आरोग्यदूत मंगेशजी चिवटे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आमदार संजयजी केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड दिलेला आहे आणि प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते जे अनाथ मुलांना सांभाळतात त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आणि देशभरातून जवळजवळ 30 अवॉर्ड, प्रत्येक राज्याला 1 अवॉर्ड याप्रमाणे अवॉर्ड दिलेले आहेत. फक्त आपल्या महाराष्ट्राला जरा दुःख माप दिले, कारण महाराष्ट्रामधून अटल फाउंडेशनच्या मार्फत सेवा कार्य चांगल्या प्रकारे चालत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण संपन्न. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आलं होतं. निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपायुक्त जी गोदेपुरेही उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांकरिता उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये कोणता फरक आहे हे त्यांनी सांगितलं. यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन नाही, मॉकपोल प्रत्यक्ष मतदानाच्या 1 तास आधी सुरू करणं, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी कशी करावी, एंड बटनचं महत्त्व तसंच पथकाची रचना याबाबत मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षणात EVM मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानाच्या दिवशी घ्यायची जबाबदारी, मॉकपोल प्रक्रिया, सील लावण्याची पद्धत तसंच मतदानानंतर मशीन सुरक्षितरित्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणती कार्यवाही करावी याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यानं या प्रशिक्षणात निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतमोजणीपूर्व आणि मतमोजणी दरम्यान घ्यायच्या खबरदाऱ्या तसंच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यक्रमात क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
प्रशिक्षणामुळे आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभावीपणे आणि नियमानुसार पार पाडण्यास मदत होणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असतानाच इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची फॉर्म भरायला सुरुवात झाली. शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका अजूनही सुरूच आहेत. तर युती होते की तुटते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे प्रत्येक पक्षानं आपल्या पक्षाचा वॉर्डावॉर्डात प्रवेश सुरू केलाय. त्यातच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठाण्यातील 3 हात नाका ब्रिज आणि इतर 16 ठिकाणी बॅनरबाजी केली. नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली बॅनर शहरातील मुख्य चौक आणि ब्रिज जवळ लावण्यात आल्याचंही समजतंय. तर भाजपच्या वतीनं शहरात अशा प्रकारे लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरलाय. सब मिलके आज मतदान प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमबद्ध पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आदेश प्राप्त होऊनही अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता 2013 मतदान केंद्रांवर एकूण 10,120 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर करायची कामं, ईव्हीएम हाताळणीचं प्रशिक्षण 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत 2 सत्रात राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. 3 दिवस असणाऱ्या या प्रशिक्षणात जे अधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहतील त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रशिक्षण हे निवडणूक कामाचा अत्यावश्यक भाग आहे. प्रशिक्षणाद्वारे मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल, मतदार ओळखपत्र, आचारसंहिता पालन, आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती आदी बाबींचं सखोल मार्गदर्शन दिलं जातं. त्यामुळे प्रशिक्षणात अनुपस्थित राहणं ही गंभीर बाब मानली जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणूक ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया असून त्यात नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडणं अपेक्षित आहे. कोणतीही सबब ग्राह्य धरली जाणार नाही. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेत प्रशिक्षणात उपस्थित राहून निवडणूक कामकाजासाठी सज्ज राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले.